या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। काँग्रेसचे मराठवाड्यातील दोन महत्त्वाचे नेते माजी आमदार भाजपमध्ये जाण्याची उद्या शक्यता आहे आणि खरं तर त्या दोनपैकी एक सुरेश वरपुडकर आपल्यासोबत आहेत। वरपुडकर साहेब, मोठा निर्णय घेतला भाजपमध्ये प्रवेश करण्याचं, काय नेमके कारण आहे? त्याच्या मागे काही नाराजी आहे का? काय नेमकं कारण आहे काँग्रेस सोडून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करतायत? त्याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार घेऊन त्याच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। काही नाराजी वगैरे काय नाराजी? अशोक चव्हाणांचे निकटवर्ती मानले जातात साहेब तुम्ही। मागच्या वेळी अशोक चव्हाण प्रचंड आग्रही होते तुम्ही भाजपमध्ये यावं म्हणून। लोकसभेमध्ये तर महायुतीने तुम्हाला लोकसभा निवडणुकीचा तिकिटी देण्याचं देऊ केलं होतं, त्यावेळी गेले नाही तुम्ही, मात्र आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। हो, सरकार आल्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याची कोंडी होत आहे, फार मोठ्या त्यांना अडचणी येत आहेत आणि त्या सर्वांचंच कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे किंवा पुढे आम्ही कसं राहायचं त्याच्या विचारार्थ निर्णय घेतलेला आहे। सर्व कार्यकर्त्याच्या मॅक्झिमम कार्यकर्त्याच्या संमतीने घेतलेला आहे। अशोक चव्हाणांचं प्रचंड आग्रह होतं, बरोबर आहे काय? हो, आहे ना, होतं। बरं, जिल्ह्याचा आपण एकूणच आढावा घेतला असता भाजपमध्ये मंत्री मेघना बोर्डीकर आता जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, मग भविष्यात सुरेश वरपुडकरांना आम्ही भाजपमध्ये कुठल्या भूमिकेत पाहणार? हे कार्यकर्ता म्हणून पाहिजे। काय आश्वासन भाजपकडून? काय आश्वासन वगैरे काय तुमच्यासोबतच उद्या बी नाहीत आमच्याकडे। कार्यकर्त्याला ताकद मिळावी या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना मजबूती मिळावी आणि कामे मिळावी यासाठी मराठवाड्यातील दुसरे एक नेते आहे कैलास गोरंट्याल, तेही उद्या प्रवेश करतायत। मोठी गळती लागली का काँग्रेसला? त्याचं काही मला माहिती नाही, पण माझा निर्णय घेतला। कसं एकूण उद्याचा पक्षप्रवेश कसा असणार आहे? कधी आज निघणार आहात तुम्ही मुंबईच्या दिशेनं? काय तयारी आहे? आज निघणार आहे, सर्व कार्यकर्त्याची तयारी झाली जाण्याची, त्या निमित्तानं आज जाणार आहेत। उद्या किती वाजता पक्षप्रवेश सोहळा होणार? उद्या 3 वाजता। कोण कोण असणार उपस्थित? मुख्यमंत्र्याला विनंती केलेली आहे की बावनकुळे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आणि हे चव्हाण साहेब सुद्धा येतील, अशोकराज चव्हाण साहेब। त्याचं अधिवेशन चालू आहे, आता येण्याचा प्रयत्न करतो मी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या खरं तर तोंडावरती तुम्ही भाजपमध्ये जात आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये भाजप बळकट होईल असं वाटतं एकूणच या पक्षप्रवेशामुळं, किंवा तुम्ही असो किंवा गोरंट्याल असो, या दोघांच्या भाजपमध्ये जाण्यामुळं? हो, आता कार्यकर्त्याची ताकद मिळाली नाही, एक्स्ट्रा कार्यकर्त्याची ताकद मिळणार आहे त्यांना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्यावर काय जबाबदारी देईल पक्ष असं वाटतं? आणखी काय तसं ठरलेलं नाही, तर जी जबाबदारी देतील ती करायचं काम आहे। दुसरा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा वरपुडकर साहेब, की तुमचे खरं तर राजकीय विरोधक मानले जातात बोर्डीकर कुटुंबीय। आता जिल्ह्यामध्ये ते सध्या त्या पॉवरमध्ये आहे किंवा मंत्री आहेत, मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील, महानगरपालिका, जिल्हा परिषद, बँक निवडणूक, कसं समन्वय साधणार दोघांमध्ये? समन्वय साधण्यासाठी एक बैठक झालेली आहे, बघू हळूहळू काही प्रॉब्लेम येणार नाही। जे गेल्यानंतर आणखी गेलोच नाही तर काय समजा, गेल्यानंतर बघायचं काय होतं। माजी आमदार सुरेश वरपुडकर होते, उद्या पक्षप्रवेश होणार आहे त्यांचा मुंबई येथे। भाजपसोबत योग्य समन्वय येणाऱ्या दिवसात भाजपच्या नेत्यांसोबत योग्य समन्वय असणार आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्षप्रवेश होणार आहे। मात्र माझी कुठलीही शर्त पक्षासमोर मी मांडलेली नाही, कार्यकर्त्यांना बळकटी मिळावं यासाठी खरं तर पक्षप्रवेश करत असल्याची माहिती वरपुडकरांनी दिली। तुर्तास काँग्रेस पक्षाला खरं तर सुरेश वरपुडकरांच्या नावानं खरं तर एक मोठा हादरा बसणार आहे उद्या, कारण सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।